ट्रकमधून महिलेच्या ओरडण्याचा आवाज. देशभरात खळबळ माजली. पोलिसांनी जेव्हा ट्रक थांबवला आणि आत पाहिलं तेव्हा त्यानंतर जे घडलं त्याने पोलीस डोक्याला हात लावू लागले. घाम फुटला. आत इतकं भयानक दृश्य दिसलं की असं काही आधी पाहिलंच नव्हतं. त्या दिवशी उत्तर प्रदेशातील बलियातील बनसेह सप्ती रशी चौक सोमवारी रात्री पोलिसांची नियमित वाहन तपासणी सुरू होती. प्रभारी निरीक्षक संजय त्रिपाठी आणि त्यांच्या पथकाने वाहन थांबवून तपासणी करत होते. प्रत्येक वाहनाच्या नंबरची नोंद, ड्रायव्हरची माहिती, लाईट, दस्तऐवज सर्व काही तपासलं जात होतं. त्या अंधाऱ्या रस्त्यावर अचानक एक ट्रक दृष्टीस पडला. सुरुवातीला काहीही असामान्य दिसलं नाही, पण काही सेकंदात त्यातून येणारा आवाज सगळ्यांनाच चकित करून गेला. तो आवाज होता एका महिलेचा जोरदार किंकाळीचा. पोलिसांना संशय आला. सायरन वाजवून ट्रकचा पाठलाग सुरू केला गेला. ट्रक वेगाने जात होता आणि रस्त्यावर प्रकाश खूपच कमी होता. ट्रकच्या टेल लाईट्स चमकत होत्या आणि त्या छोट्या प्रकाशात काहीतरी अजीब दिसत होत्या. थोड्या अंतरावर ट्रक थांबवण्यात आला. पोलिसांनी दरवाजा उघडला. आत पाहताच थरकाप उडाला, कारण ट्रकमध्ये महिला दिसत होत्या. काही लोक काही क्षण थक्क राहतात. काहींच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट होती. त्यातील एका महिलेने बोलायला सुरुवात केली. ती घाबरलेल्या आवाजात सांगत होती की ती रेवतीहून सहटवारला जात होती. रस्त्यावर तिला कोणीतरी वाहन मिळाले नाही. तिने ट्रक चालकाला विनंती केली की तिला सहटवारपर्यंत सोडून द्या. चालकाने सुरुवातीला मान्य केलं, पण ट्रक सहटवारकडे जात असताना चालकाने तिला उतरवलं नाही. उलट तो तिला पुढे नेत राहिला. महिला घाबरली. पोलिसांची गाडी दिसताच तिने मोठ्याने मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली. आवाज इतका जोरात होता की ट्रक चालक काही क्षण थबकला. पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली. चालक उमेश यादव याला अटक करण्यात आली. ट्रक जप्त केला गेला आणि महिला सुरक्षित राहिली. कुटुंबियांना ताबडतोब संपर्क केला गेला. महिला सांगत होती की ट्रकमध्ये तिला अन्यत्र नेण्याचा प्रयत्न केला जात होता, तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती. तिचा आवाज, तिच्या धैर्याने भरलेली ओरड यामुळेच पोलिसांना ही भीषण घटना त्यांच्या दृष्टीस पडली आणि घटना उघडकीस आली. शेवटी पोलीस तपास करत आहेत की चालकाचा उद्देश नेमका काय होता, किती महिला यात अडकल्या होत्या आणि त्याला अशा प्रकारची परवानगी कोण देत होतं. परिसरातील लोक अजूनही थरकापलेले आहेत. रस्त्यावर पोलिसांच्या गाड्यांचा आवाज अजूनही ऐकू येतो आणि ट्रक जप्त केलेला परिसर अजूनही गर्दीने भरलेला आहे. घटनेचा संपूर्ण तपास सुरू आहे. पोलिसांनी सर्व महिलांना सुरक्षित केलंय. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ट्रकमधून आलेला तो ओरडण्याचा आवाज, त्यामुळेच पोलिसांची सतर्कता वाढली. ही घटना लोकांसाठी एक धक्कादायक आठवण राहिली आहे.